नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या सरळ सेवा लाईव्ह सेशनमध्ये. आज आपण पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या तलाठी एक्झामिनेशनसाठी, म्हाडा एक्झामिनेशन्स किंवा भूकरमापक एक्झामिनेशन्स किंवा वनरक्षक किंवा येणारी TAIT एक्झामिनेशन असेल, या सर्वच सरळ सेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी हे प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या मागे जो काही पॉईंट असेल किंवा जो काही नियम असेल किंवा जो काही कन्सेप्ट असेल तो आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, कारण याच कन्सेप्ट्सवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपला पहिला प्रश्न आहे, अ पर्सन हू कन्झ्युम्स ह्युमन फ्लेश. एक असा व्यक्ती, अ पर्सन हू कन्झ्युम्स, की जो खात असतो, ह्युमन फ्लेश, मानवाचं मांस खाणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? तर मानवाचं मांस खाणाऱ्या व्यक्तीला कॅनिबल असं म्हटलं जातं. आणि हा वन वर्ड सबस्टिट्यूशन यापूर्वी आपल्याला MPSCच्या परीक्षेने देखील विचारलेला आहे. सो बघा, अ पर्सन हू कन्झ्युम्स ह्युमन फ्लेश, एक असा व्यक्ती की जो मानवाचं मांस खातो त्याला आपण कॅनिबल असं म्हणत असतो. आता बघा, या ठिकाणी पहिला शब्द आहे कार्निवोर. कार्निवोर म्हणजे हा एक असा हिंसक प्राणी आहे किंवा एक असा वाईल्ड ॲनिमल आहे की जो प्राण्यांचं मांस खात असतो. प्राणी जे हिंसक प्राणी असतात, मांसाहारी प्राणी ज्यांना आपण म्हणत असतो, ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस भक्षण करत असतात. त्यांना आपण कार्निवोर असं म्हणत असतो. परंतु पर्टिक्युलरली काही सायको असतात की जे माणसांचं मांस खात असतात. आजकाल बऱ्याच ते काही वेबसिरीजमध्ये चालू आहे, तुम्ही पाहिलं असेल, खूप साऱ्या वेबसिरीज आहेत, त्यामध्ये काही सायको लोक असतात की जे माणसांनाच मारून त्यांचंच मांस भक्षण करत असतात. सो अशा सायको लोकांना आपण म्हणू शकतो कॅनिबल. ओके, कार्निवोर हे प्राण्यांची जमात आहे की जे मांस खाते, परंतु स्पेशली मनुष्य. बघा, आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात केली होती आणि पहिला प्रश्न आपला आहे, अ पर्सन हू कन्झ्युम्स ह्युमन फ्लेश, एक असा व्यक्ती जो मानवाचं मांस भक्षण करतो त्याला आपण कॅनिबल असं म्हणतो. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन होणार बी, कॅनिबल. कार्निवोर हा एक असा प्राणी आहे की जो प्राण्यांचंच मांस खात असतो, त्याला आपण कार्निवोर म्हणतो. या ठिकाणी स्पष्टपणे ह्युमन फ्लेश सांगितलेलं आहे, म्हणून आपल्याला करेक्ट आन्सर कॅनिबल घ्यावं लागणार. त्यानंतर जर आपण पाहिलं सेवेज, तर सेवेज या शब्दाचा अर्थ होतो वाईल्ड किंवा ज्याला आपण जंगली किंवा क्रूर असं म्हणत असतो. आणि ह्युमन फ्लेश खाणाऱ्या व्यक्तीला आपण सेवेज असं म्हणत नाही. त्यानंतर कॅप्टर म्हणजे काय? पकडणारा. जो काही पकडत असतो त्याला आपण कॅप्टर असं म्हणतो. म्हणजे हे देखील आपलं ऑप्शन होणार नाही. आपलं करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन बी, दॅट इज कॅनिबल. MPSCने देखील हा प्रश्न यापूर्वी विचारलेला होता, त्यामुळे हा शब्द सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. यानंतर घेऊया आजचा आपला पुढचा प्रश्न, वन हू कॅन नॉट बी करेक्टेड. असं काही की ज्याला करेक्ट करता येऊ शकत नाही किंवा ज्याला सुधारता येऊ शकत नाही त्याला काय म्हटलं जातं? ज्याला करेक्ट करता येऊ शकत नाही त्याला इनकॉरिजिबल असं म्हटलं जातं. ज्याला करेक्ट करता येत नाही किंवा ज्याला सुधरवता येत नाही त्याला आपण इनकॉरिजिबल असं म्हणत असतो. सो या ठिकाणी बघा, इनव्हल्नरेबल. इनव्हल्नरेबलचा अर्थ होतो ज्याला डॅमेज करता येऊ शकत नाही किंवा ज्याला बिघडवता येऊ शकत नाही त्याला आपण इनव्हल्नरेबल असं म्हणत असतो. परंतु वन हू कॅन नॉट बी करेक्टेड, ज्याला करेक्ट केलं जाऊ शकत नाही, त्यासाठी ऑप्शन सी आपलं करेक्ट असणार, इनकॉरिजिबल. त्यानंतर बघा, इनक्युरेबल. क्युअरचा अर्थ होतो आजारातून मुक्त होणे. एखादा अपघात झालेला असेल किंवा एखादा आजार असेल, त्या आजारातून जर एखादा व्यक्ती मुक्त होऊ शकत नसेल किंवा त्याचा आजार जर दूर होत नसेल तर त्या आजाराला आपण इनक्युरेबल असं म्हणतो. की एक असा आजार जो रिकवर होऊ शकत नाही त्याला आपण इनक्युरेबल म्हणतो. परंतु या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे समथिंग दॅट कॅन नॉट बी करेक्टेड. असं काही की ज्याला करेक्ट करता येऊ शकत नाही, ज्याला सुधारता येऊ शकत नाही. आणि हार्डन्ड म्हणजे काय? अधिक मजबूत करणे. टू मेक अ स्ट्रॉंग. काहीतरी आपण स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी आपण कठीण बनवण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण हार्डन्ड असं म्हणत असतो. सो ऑप्शन डी आपलं उत्तर होणार नाही. करेक्ट आन्सर होणार इनकॉरिजिबल. यानंतर घेऊया आजचा आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द अपोजिट वर्ड फॉर ॲम्बिगस. ॲम्बिगस या शब्दाचा अर्थ होतो द्विधा मनस्थितीमध्ये असलेला व्यक्ती.
एक असा व्यक्ती की ज्याच्यासमोर दोन पर्याय आहेत आणि अशा परिस्थितीत तो कन्फ्यूज झालेला आहे, म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये असणे, त्याला आपण ॲम्बिगस असं म्हणत असतो. आणि या शब्दाचा अपोजिट आपल्याला विचारलेला आहे. जो व्यक्ती द्विधा मनस्थितीत असेल त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर सिंपलचा अर्थ होतो साधा, इझीचा अर्थ होतो सोपा, प्लेनचा अर्थ होतो ज्याला आपण सपाट किंवा प्लेन असं म्हणतो, आणि क्लिअर म्हणजे काय, स्पष्ट. जर एखादा व्यक्ती द्विधा असेल, द्विधा मनस्थितीत असेल, त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जर आपल्याला विचारला तर या ठिकाणी एकच आपल्याला अपोजिट अर्थाचा शब्द मिळतोय, तो म्हणजे क्लिअर, म्हणजे स्पष्ट, ज्याला स्पष्टतः माहिती आहे काय करायचं आहे, आणि ॲम्बिगस ज्याला नेमकं कळत नाहीये की आता पुढे काय करायचं. मग अशा परिस्थितीत ऑप्शन ए सिंपल, इझी किंवा प्लेन ही आपली उत्तर होणार नाहीत. ऑप्शन डी क्लिअर हेच आपलं उत्तर होईल. ओके, हां, चॅप्टर वाईज जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. चॅप्टर वाईज जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. हे आपली रेग्युलर लेक्चर्स आहेत की ज्याला नवीन ज्या बॅचेस शेड्यूल केलेल्या आहेत त्यांना देखील हे लेक्चर आपण या ठिकाणी देत आहोत. म्हणजे तुमची जी लाईव्ह लेक्चर्स आहेत ती 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. रिसेंटली काल आणि परवा ज्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यांची लाईव्ह लेक्चर 5 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहेत. चला घेऊया आजचा आपला 4थ्या क्रमांकाचा प्रश्न. यू मस्ट बिवेअर. यू मस्ट बिवेअर, बिवेअरचा अर्थ होतो सावध असणे. यू मस्ट बिवेअर म्हणजे सावध असणे. तू सावध असायलाच पाहिजे. कुणापासून? पिक पॉकेटर्सपासून. जे काही खिसे कापू लोक आहेत त्यांच्यापासून तुम्ही सावधान असले पाहिजेत. मग आता बघा, हा जो बिवेअर शब्द आहे, या बिवेअर शब्दासोबत बऱ्याचदा आपले विद्यार्थी वर्ग फ्रॉम हा प्रिपोजिशन यूज करत असतात. बिवेअर फ्रॉम डॉग्स, बिवेअर फ्रॉम पिक पॉकेटर्स असं म्हटलं जातं, परंतु बिवेअर नंतर फ्रॉम हे प्रिपोजिशन यूज केलं जात नाही. त्यामुळे या ठिकाणी जो फ्रॉम ऑप्शन असेल आधी त्याला आपल्याला कॅन्सल करायचा आहे. बिवेअर नंतर नेहमी आपल्याला ऑफ हाच प्रिपोजिशन यूज करावा लागतो. सो यू मस्ट बिवेअर ऑफ द पिक पॉकेटर्स. पिक पॉकेटर्सपासून तुम्ही सावध असलं पाहिजे. सो या ठिकाणी बघू शकतो आपण ऑप्शन ए मध्ये ऑफ आहे, आणि म्हणून ऑफ आपलं जर करेक्ट ऑप्शन असेल तर बाकीची सर्व ऑप्शन्स चुकीची आहेत. बिवेअर ऑफ. ओके, हा प्रश्न यापूर्वी देखील आपण घेतलेला आहे. माय फादर इज नॉट अँग्री डॉट 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 मी. अँग्री जर एखाद्या व्यक्तीवर असणार, अँग्री जर एखाद्या व्यक्तीवर असणार तर आपण काय यूज करत असतो? विथ यूज करत असतो. जर अँग्री एखाद्या व्यक्तीशी असणार तर आपण त्यासाठी काय यूज करत असतो? विथ यूज करत असतो. सो माय फादर इज नॉट अँग्री विथ मी. माय फादर इज नॉट अँग्री. अँग्री नंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी मी लिहिलेला आहे. मी हा व्यक्ती आहे, म्हणून आता अँग्री सोबत आपण कोणतं प्रपोजिशन यूज करणार? विथ हे प्रपोजिशन यूज करणार. यानंतर घेऊया आपण आपला पुढचा प्रश्न. माय फादर वॉज अँग्री डॉट 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 माय र्यूड बिहेवियर. र्यूड म्हणजे उद्धटपणा. माझं जे उद्धटपणाचं बिहेवियर आहे त्या बिहेवियरवर माझे फादर अँग्री होते, संतापलेले होते. आता बघा, पहिल्या प्रश्नामध्ये फादर अँग्री होते, परंतु कोणावर होते? माझ्यावर. मी कोण आहे? व्यक्ती आहे. या प्रश्नामध्ये फादर अँग्री आहेत, परंतु ते माझ्यावर नाही, तर माझा जो रूढ स्वभाव आहे त्यावर ते संतापलेले होते. मग व्यक्तीवर जर एखादा व्यक्ती अँग्री असेल तर विथचा वापर होतो, आणि व्यक्ती सोडून इतरांवर जर अँग्री असेल तर अशा परिस्थितीत आपण ॲट हे प्रिपोजिशन यूज करत असतो. सो या ठिकाणी अँग्री विथ येणार नाही, इथे येणार अँग्री ॲट. माय फादर वॉज अँग्री ॲट माय र्यूड बिहेवियर. माझे वडील माझं अँग्री बिहेवियरवर संतापलेले होते, रागावलेले होते. सो ऑप्शन ए मध्ये ॲट आहेत, बाकीची ही सर्व ऑप्शन्स चुकीची होणार. यानंतर पुढचा प्रश्न घ्या. डू यू बिलीव्ह डॉट 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 गॉड. बिलीव्ह या शब्दानंतर आपल्याला इन हा प्रेपोजिशन यूज करावा लागतो. अत्यंत सोपं प्रश्न आहे, अत्यंत सोपं प्रेपोजिशन आहे. मॅक्सिमम जणांना माहिती देखील असेल की बिलीव्ह नंतर आपण इन हे प्रेपोजिशन यूज करत असतो. सो डू यू बिलीव्ह इन गॉड
सो या ठिकाणी येणारा ऑप्शन इन, प्रपोजिशन इन, शेवटी मात्र क्वेश्चन मार्क घ्यायला हवा होता, कारण हा प्रश्न आहे, तू देवावर विश्वास ठेवतोस का? डू यू बिलीव्ह इन गॉड. जरी आपण मराठीतून देवावर विश्वास ठेवतो का यासाठी वर असा आपण प्रयोग करत असणार, तर देखील वरसाठी आपण ऑन हे प्रपोजिशन इथे यूज करणार नाही. सो डू यू बिलीव्ह ऑन गॉड असं आपण म्हणणार नाही, डू यू बिलीव्ह इन गॉड असंच आपण म्हणणार आहोत. सो इन प्रपोजिशन जर आपण पाहिलं तर ऑप्शन सी मध्ये आहे, आणि म्हणून ऑप्शन सी हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, यानंतर घेऊया आजचा आपला पुढचा प्रश्न. माय ब्रदर वॉज कंप्लेनिंग, माझा भाऊ कंप्लेन करत होता, तक्रार करत होता. कशाबद्दलची तक्रार करत होता? पुअर सर्व्हिस, खराब सर्व्हिस जी दिली गेलेली आहे त्याबद्दल तक्रार करत होता. बघा, एखादा व्यक्ती जर तक्रार करत असेल तर नेमकी तक्रार कशा पद्धतीची आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तक्रार जर ऑथॉरिटीकडे केली जात असेल तर वेगळं प्रपोजिशन यूज होणार. तक्रार एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध केली जात असेल तर त्यासाठी वेगळं प्रपोजिशन यूज होणार. तक्रार जर आपल्याला एखाद्या सर्व्हिसबद्दल करायची असेल तर आपण वेगळं प्रपोजिशन यूज करणार. आणि तक्रार जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या आजाराबद्दलची किंवा काही दुखत आहे याबद्दलची करायची असेल तर त्यासाठी वेगळं प्रपोजिशन यूज करणार. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या प्रपोजिशन या चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे. 17 क्रमांकाचं चॅप्टर आहे प्रपोजिशन, त्यामध्ये 19 पार्ट आहेत. यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रपोजिशन्स शिकवलेले आहेत की जे तुम्ही व्यवस्थित जर पाहिलेत किंवा व्यवस्थित अभ्यासले तर या सर्व प्रकारच्या प्रश्नांची अचूक उत्तरं जी आहेत तुम्हाला देता येतील. सो माय ब्रदर वॉज कंप्लेनिंग डॉट 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 पुअर सर्व्हिस. जर एखादा व्यक्ती एखाद्या सर्व्हिसबद्दल कंप्लेन करत असेल, तक्रार करत असेल, तर अशा परिस्थितीत आपण अबाउट हे प्रपोजिशन यूज करत असतो. सो या ठिकाणी ऑप्शन बी करेक्ट होणार, बाकीची ही सर्व ऑप्शन्स जी आहेत ही चुकीची होणार. ओके, आता यानंतर आणखी काही प्रश्न आहे की ज्यामध्ये आपल्याला कंप्लेन हा प्रश्न पुन्हा एकदा दिसेल. मेनी कॅन्डिडेट्स, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कंप्लेन, मेनी कॅन्डिडेट्स कंप्लेन, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलेली आहे? कंप्लेन केलेली आहे. कुणाला केलेली आहे? इन्व्हिजिलेटरला केलेली आहे. कशाबद्दल केलेली आहे? ऑथॉरिटीची केलेली आहे. आता बघा या ठिकाणी, आता सेंटेन्स रीड केल्यानंतर आपल्याला हे कळायला पाहिजे की कंप्लेंट कुणाची केलेली आहे आणि कंप्लेंट कुणाजवळ केलेली आहे. आपल्याकडे एक प्रोसेस असते. एखाद्या टीचरची कंप्लेंट करायची असेल तर आपण प्रिन्सिपलकडे करणार किंवा हेडमास्टर यांच्याकडे करणार, किंवा जे काही ऑथॉरिटी असेल त्या ऑथॉरिटीकडे आपण काय करणार? कंप्लेंट करणार. कंप्लेंट कुणाच्या विरुद्ध करणार? टीचर असेल, प्यून असेल, कुणी पण असेल, त्यांच्या पण आपण तक्रार करू शकतो. तर या ठिकाणी बघा, खूप साऱ्या कॅन्डिडेटने इन्व्हिजिलेटरची कंप्लेंट केलेली आहे, इन्व्हिजिलेटरची तक्रार केलेली आहे. आणि तक्रार कुणाला केलेली आहे? ऑथॉरिटीला तक्रार केलेली आहे. कारण तक्रार करण्याची काहीतरी एक सिस्टीम आहे की तक्रार नेमकी कुणाला द्यायची आणि कुणाच्या विरुद्ध द्यायची आहे. तर मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तक्रार जी आहे ती इन्व्हिजिलेटरच्या विरुद्ध आहे, म्हणून कंप्लेन नंतर या ठिकाणी आपल्याला अगेन्स्ट हे प्रपोजिशन यूज करावं लागणार. या ठिकाणी कोणतं प्रपोजिशन यूज करावं लागणार? अगेन्स्ट. ज्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे त्याला आपण कंप्लेन नंतर अगेन्स्ट असं प्रपोजिशन यूज करणार. आणि ज्याला तक्रार केलेली आहे, ज्याच्याकडे ती ऑथॉरिटी आहे की त्यांच्याकडे आपण ही तक्रार करू शकतो, त्यासाठी आपण कंप्लेन नंतर टू हे प्रपोजिशन यूज करणार. सो मेनी कॅन्डिडेट्स कंप्लेन अगेन्स्ट इन्व्हिजिलेटर टू द ऑथॉरिटी. अनेक विद्यार्थ्यांनी इन्व्हिजिलेटरची कंप्लेंट केली ऑथॉरिटीला. सो या ठिकाणी टूचा अर्थ होणार ला आणि अगेन्स्टचा अर्थ होणार, सर्वांना माहिती असेल, विरुद्ध. सो पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला अगेन्स्ट घ्यावं लागेल आणि दुसऱ्या ब्लँकमध्ये टू घ्यावं लागेल. सो अगेन्स्ट आणि टू आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसतंय, बाकीची ही सर्व ऑप्शन्स चुकीची होणार. क्लिअर? सो या ठिकाणी आपण हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्या विरोधात तक्रार द्यायची असेल त्याच्यासाठी कंप्लेंट नंतर अगेन्स्ट, ज्यांना कंप्लेंट द्यायची आहे, जिथे आपली कंप्लेंट सबमिट करायची आहे, त्यांच्यासाठी आपण टू यूज करणार. एखादा व्यक्ती आपल्या आजारपणाबद्दल किंवा काही दुखत असेल त्याबद्दल तक्रार करत असेल तर कंप्लेंट नंतर आपण ऑफ हे प्रपोजिशन यूज करणार. आणि एखादी सर्व्हिस असेल त्याबद्दल जर तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही अबाउट हे प्रपोजिशन यूज करणार. यानंतर आजचा आपला पुढचा प्रश्न घेऊया. दे आर ॲडिक्टेड. आता बघा, ॲडिक्टेड नंतर आपल्याला टू हे प्रपोजिशन यूज करावं लागतं. ॲडिक्टेड नंतर आपल्याला
टू हे प्रपोजिशन यूज करावं लागतं आणि टू नंतर जो व्हर्ब येणार तो ING फॉर्ममध्ये घ्यावा लागणार. टू नंतर आपण जो कोणता व्हर्ब यूज करत असतो त्याला कोणत्या फॉर्ममध्ये घ्यावा लागणार, ING फॉर्ममध्ये घ्यावा लागणार. मग आपण पाहू शकतो पहिल्या ऑप्शनमध्ये टू, दुसऱ्या ऑप्शनमध्ये टू, बाकी दोन ऑप्शनमध्ये टू दिसत नाही म्हणून CD ऑप्शन होणार नाही. आता पहिल्या ऑप्शनमध्ये टू नंतर फक्त ड्रिंक आहे म्हणून पहिलं ऑप्शन कॅन्सल होणार. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपण पाहू शकतो ड्रिंकिंग लिहिलेलं आहे म्हणजे ड्रिंकला ING जोडलेला आहे म्हणजे 2 + VING हा पोर्शन अगदी व्यवस्थितरित्या ऑप्शन बी ने कव्हर केलेला आहे म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट या ठिकाणी उत्तर होणार. दे आर ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग. दे आर ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग. यानंतर आपला 11 नंबरचा प्रश्न घेऊया. देर इज नो फ्रेंडशिप ... हर अँड मी. देर इज नो फ्रेंडशिप या ठिकाणी लिहिलेलं आहे हर आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे मी. म्हणजे किती व्यक्ती आहेत, 2 व्यक्ती. आणि 2 व्यक्तीसाठी जर आपण अमंगचा वापर केला तर हे काय होणार, चुकीचं होणार. 2 व्यक्तींसाठी आपण कशाचा वापर करतो, बिटवीनचा वापर करतो, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून होणार देर इज नो फ्रेंडशिप बिटवीन हर अँड मी. बी ऑप्शन करेक्ट होणार. इनचा वापर करू शकत नाही कारण इनपेक्षा ॲप्रोप्रिएट या ठिकाणी बिटवीन आहे म्हणून बिटवीनचा वापर करणार. नन ऑफ दिसचा वापर करू शकत नाही कारण बिटवीन आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ऑप्शन बी. सो देर इज नो फ्रेंडशिप बिटवीन हर अँड मी. यानंतर 12 क्रमांकाचा प्रश्न. एव्हरीवन शुड इंट्रोस्पेक्ट. एव्हरीवन शुड इंट्रोस्पेक्ट. इंट्रोस्पेक्ट म्हणजे काय, आत्मपरीक्षण करणे. इंट्रोस्पेक्ट म्हणजे काय, आत्मपरीक्षण करणे. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कोणाचं, स्वतःचं. मग या ठिकाणी बघा एव्हरीवन शुड इंट्रोस्पेक्ट. सो इंट्रोस्पेक्ट नंतर आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर इथे हिमसेल्फ देखील आहे परंतु वन येणार नाही, वन्स येणार नाही आणि वनसेल्फ देखील येणार नाही. सो बघा एव्हरीवन शुड इंट्रोस्पेक्ट. प्रत्येकाने आत्मपरीक्षण जे आहे ते करायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन जे आहे ते काय घ्यावं लागणार, हिमसेल्फ. कारण एव्हरीवनसाठी आपण पुढे गेल्यानंतर हिज या प्रकारचा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह यूज करत असतो आणि म्हणून इथे हिज न घेता आपल्याला आता हिमसेल्फ हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घ्यावा लागेल. यानंतर घेऊया आपला आजचा पुढचा प्रश्न. वन ऑफ देम शुड. वन ऑफ देम. सुरुवात बघा कशाने झालेली आहे, वन ऑफ देम. त्यांच्यापैकी एकाने शुड डू करायला पाहिजे ड्युटी. त्याच्यापैकी किंवा त्यांच्यापैकी एका व्यक्तीने आपली ड्युटी, स्वतःची जी काही ड्युटी आहे ती करायला पाहिजे. मग बघा या ठिकाणी वन ऑफ देम जेव्हा असेल तेव्हा आपण वन्स घेऊ शकत नाही. जेव्हा वन ऑफ असेल या ठिकाणी वन ऑफने सुरुवात झालेली आहे. सो वन ऑफने सुरुवात झालेली असेल तर आपण वन्स लिहू शकत नाही. फक्त जर असं लिहिलेलं असतं वन शुड डू तर मग यावेळेस आपण या ठिकाणी वन्स ड्युटी असं लिहिलं असतं. परंतु या सेंटेन्सची सुरुवात वन ऑफ देमने झालेली आहे आणि वन ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी एक व्यक्ती आहे म्हणून या ठिकाणी वन्स न लिहिता आपल्याला हिज लिहावं लागेल. सो इथे हिज हे करेक्ट असणार. हिज ऑप्शन 1 मध्ये आहे, बाकीची सर्व ऑप्शन्स चुकीची होणार. वन ऑफ देम शुड डू हिज ड्युटी. त्यांच्यापैकी एकाने त्याची ड्युटी करायला पाहिजे. आणि याच ठिकाणी जर वन ऑफ देमच्या ऐवजी फक्त वन लिहिलेलं असतं आणि पुढे शुड डू आणि ब्लँक नंतर ड्युटी लिहिलेलं असतं तर मग इथे आपण वन्स हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह लिहिलं असतं. सो हा छोटासा पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवायचा, इथे कन्फ्युजन होत असतं. माय ब्रदर इज डीलिंग ... स्ट्रायकिंग एम्प्लॉईज. माय ब्रदर इज डीलिंग ... स्ट्रायकिंग एम्प्लॉईज. स्ट्रायकिंग म्हणजे काय, ज्यांनी संप केलेला आहे, स्ट्राईक केलेली आहे. आणि एम्प्लॉईज म्हणजे काय, कर्मचारी. ज्या कर्मचाऱ्यांनी संप केलेला आहे त्या कर्मचाऱ्यांसोबत माझा भाऊ डील करत आहे. आता बघा डील हा शब्द यूज करताना सर्वांनी व्यवस्थित बघायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या कामाबद्दल बोलत असणार
किंवा त्याच्याशी कोणत्याही प्रकारची डील करत असणार तर आपण डील नंतर विथ हा प्रपोजिशन घेत असतो. परंतु तुम्ही जर एखादा व्यापार करत असणार, एखादा बिझनेस करत असणार तर तुम्ही डील नंतर इन हे प्रपोजिशन यूज करणार. मग या ठिकाणी माझा भाऊ स्ट्रायकिंग एम्प्लॉईजचा बाजार किंवा बिझनेस करतोय का? अजिबात नाही. या ठिकाणी कोणतं प्रपोजिशन येणार? विथ हे प्रपोजिशन येणार. सो माय ब्रदर इज डीलिंग विथ स्ट्रायकिंग एम्प्लॉईज. माझा भाऊ त्यांच्यासोबत डीलिंग करतोय, म्हणजे त्यांच्यासोबत तो सामना करून काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतोय, फेस करतोय. सो या ठिकाणी विथ हे प्रपोजिशन करेक्ट होणार, बाकीची ही सर्व प्रपोजिशन्स चुकीची होणार. क्लिअर? यानंतर अशाच प्रकारचा एक प्रश्न पुढे येणार आहे, तो आहे माय फादर इज डीलिंग डॉट 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 रेडीमेड क्लोथ्स. आता बघा, माय फादर इज डीलिंग, ते डील करत आहे, परंतु कशाची डील करत आहे? रेडीमेड क्लोथ्स. जे काही रेडीमेड क्लोथ्स आहेत, रेडीमेड कपडे जे आहेत त्यांचं काय करत आहे? तर त्यांचा व्यापार करत आहे, त्यांचा बिझनेस करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी डील या शब्दानंतर किंवा डीलिंग या शब्दानंतर आपल्याला इन हे प्रपोजिशन यूज करावे लागणार. सो इथे इन हे प्रपोजिशन आपल्या ऑप्शन ए मध्ये आहे. इथे विथचा वापर करता येणार नाही, ऑनचाही वापर करता येणार नाही, इथे फक्त इनचाच वापर होईल. हा छोटासा पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. यानंतर एव्हरीवन हॅज डिझायर डॉट 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 नेम अँड फेम. डिझायर नंतर आपण जनरली फॉर हे प्रपोजिशन वापरतो. डिझायर नंतर आपण जनरली फॉर हे प्रपोजिशन वापरतो. परंतु या डिझायरचं जर डिझायरस असं केलेलं असेल, या डिझायरचं जर डिझायरस केलेलं असेल तर मात्र ऑफ हे प्रपोजिशन येणार. सो एव्हरीवन हॅज अ डिझायर फॉर नेम अँड फेम. प्रत्येकाला आपलं नाव मोठं करण्याची आणि पब्लिसिटी मिळवण्याची आणि फेमस होण्याची काय असते? तीव्र इच्छा असते, डिझायर असते. सो या ठिकाणी फॉर हे प्रपोजिशन येणार. फॉर प्रपोजिशन ऑप्शन बी मध्ये आहे, म्हणून बी ऑप्शन करेक्ट होणार. ओके. यानंतर घेऊया आपला आजचा 17 क्रमांकाचा प्रश्न. नो वन इज डिझायरस डॉट 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 हेल्पिंग द पुअर. आता बघा, या ठिकाणी डिझायरस आहे म्हणून इथे फॉर हे प्रपोजिशन येणार नाही, आता इथे ऑफ हे प्रपोजिशन येणार. सो ऑफ प्रपोजिशन करेक्ट होणार. ऑफ प्रपोजिशन ऑप्शन ए मध्ये आहे, म्हणून ऑप्शन ए करेक्ट ऑप्शन होणार. नो वन इज डिझायरस ऑफ हेल्पिंग द पुअर. कोणाचीही गरीब लोकांना हेल्प करण्याची तीव्र इच्छा नाही. यानंतर आपला पुढचा प्रश्न घेऊया. द बुल्स विल नॉट बी कोप. विल नॉट हा बी इथे काही कामाचा नाही. द बुल्स विल नॉट कोप. कोप म्हणजे काय? सामना करणे. कोप म्हणजे काय? फेस करणे, सामना करणे. आणि कोप या शब्दासोबत आपल्याला विथ या प्रपोजिशनचा वापर करायचा असतो. कोप या शब्दासोबत आपल्याला विथ या प्रपोजिशनचा वापर करायचा असतो. सो द बुल्स विल नॉट कोप विथ द टायगर्स. जे काही बुल्स आहेत ते टायगर्सचा सामना करणार नाहीत. दे विल नॉट फेस द टायगर्स, दे विल नॉट कोप विथ द टायगर्स. सो विथ ऑप्शन बी मध्ये आहे, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होणार. समजतंय सर्वांना? यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे इफ आय डॉट 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 यू आय वुड नॉट टॉलरेट हिम. जर मी तुझ्या जागेवर असतो किंवा जर मी तुझ्या जागी असतो तर मी त्याला सहन केलं नसतं. आय वुड नॉट टॉलरेट हिम, तर मी त्याला सहन केलं नसतं. आता बघा, इथे इफ आहे आणि इफ नंतर आय लिहिलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला इमॅजिनेशन करायचं आहे, परंतु इमॅजिनेशन आपण वॉजने करू शकत नाही. इमॅजिनेशनसाठी आपल्याला वर हा शब्द प्रयोग करावा लागतो. म्हणून इथे आपण म्हणणार इफ आय वर यू. जर मी तुझ्या जागेवर असतो किंवा जर मी तुझ्या जागी असतो, आय वुड नॉट टॉलरेट हिम, तर मी त्याला सहन केलं नसतं. सो इफ आय वर यू ब्लँकमध्ये वर हा व्हर्ब येणार, म्हणून वर जर आपण पाहिला तर ऑप्शन ए मध्ये आहेत. बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत ही चुकीची होणार. मॅक्सिमम स्टुडंट्स या ठिकाणी वॉज लिहून येतात, काही ॲम लिहून येतात, तर काही
हॅव लिहून येतात, परंतु हे एक काल्पनिक वाक्य आहे, एक कंडिशनल सेंटेन्स आहे आणि हायपोथेटिकल सेंटेन्स असल्यामुळे या ठिकाणी इफ नंतर आपण जनरली वर किंवा हॅडचाच वापर करत असतो. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे डॉट 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 शी रीच शी वुड सपोर्ट यू. त्यानंतर आहे वॉज वर इज हॅज. आता बघा हा प्रश्न सुद्धा मागच्याच प्रश्नासारखा आहे. जर ती श्रीमंत असती याला आपण दोन प्रकारे लिहू शकतो. इफ जर शी, इफ शी जर ती श्रीमंत असती. सो या ठिकाणी इफ शी नंतर वॉजचा वापर होणार नाही, इथे सुद्धा आपल्याला वरचा वापर करावा लागणार. इफ शी वर रिच, जर ती श्रीमंत असती तर. इफ शी वर रिच, जर ती श्रीमंत असती तर. याच वाक्याला आपण असं लिहू शकतो वर शी रिच, जर ती श्रीमंत असती तर. म्हणजे हा जो इफ आहे या इफला एलिमिनेट करायचं, हा वेर इकडे आणायचा, शी इकडे घ्यायचा, रिच तिथे लिहायचा, वर शी रिच. जर ती श्रीमंत असती शी वुड सपोर्ट यू, तर तिने तुला सपोर्ट केला असता. सो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला WERE हाच व्हर्ब यूज करावा लागणार. वर शी रिच, जर ती श्रीमंत असती शी वुड सपोर्ट यू, तिने तुला सपोर्ट केलं असतं. अगदी मागचा प्रश्न देखील आपण अशा प्रकारे करू शकतो. इफ आय वर यू असं म्हणण्यापेक्षा वर आय यू असं देखील आपण म्हणू शकतो. वर आय यू, जर मी तुझ्या जागी असतो तर. इफ आय वर यू असंही आपण म्हणू शकतो. आणि सेम इथे दिलेलं आहे इफ शी वर रिच, जर ती श्रीमंत असती त्यालाच आपण म्हणू शकतो वर शी रिच, जर ती श्रीमंत असती तर तिने तुला सपोर्ट केला असता. मग ऑप्शन बी मध्ये वर लिहिलेलं आहे म्हणून हेच आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होणार. यासाठी आपल्या रेकॉर्डेड लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्सेस नावाचं एक प्रकरण आहे, त्यामध्ये आपण कंडिशनल सेंटेन्सेस जी घेतलेली आहेत त्यामध्ये तुम्हाला याबद्दल सविस्तर सर्व माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. ॲड क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स इज नो वन हॅज टोल्ड हर. आता बघा सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे नो वन, त्यानंतर या ठिकाणी आहे हॅज आणि इथे आहे टोल्ड. म्हणजे हा काय आहे, हॅज प्लस V3 आहे. मग बघा हॅज प्लस V3 असेल, याचा क्वेश्चन टॅग जर आपल्याला करायचा असेल तर एक आपण हॅझंटने सुरुवात करणार, एकतर आपण हॅझंटने सुरुवात करणार किंवा आपण हॅवंटने सुरुवात करणार. ओके. परंतु सेंटेन्स जेव्हा आपण पूर्णतः व्यवस्थित बघतो तेव्हा सेंटेन्सची सुरुवातच नोने झालेली आहे. म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स या ठिकाणी नेगेटिव्ह आहे आणि सेंटेन्स नेगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला क्वेश्चन टॅग देत असताना हा नॉट लिहावा लागणार नाही. म्हणजे आपल्याला एकतर हॅज लिहावं लागणार किंवा हॅव लिहावं लागणार. ओके. आता बघा या ठिकाणी नो वन आहे आणि नो वन हा एक इनडेफिनेट प्रोनाउन आहे आणि इनडेफिनेट प्रोनाउनचं क्वेश्चन टॅग करत असताना सब्जेक्ट हा नेहमी दे घ्यावा लागतो. इनडेफिनेट प्रोनाउनचं जेव्हा आपण क्वेश्चन टॅग करतो, नो वन इनडेफिनेट प्रोनाउन याचं क्वेश्चन टॅग करायचं आहे, म्हणजे आपल्याला पुढे नो वन जसंच तसं लिहायचा नाहीये, तर या नो वन साठी आपल्याला दे लिहायचं आहे. आणि म्हणून आपण हॅज सोबत या ठिकाणी दे लिहिणार, शेवटी क्वेश्चन मार्क देणार. या ठिकाणी देखील आपण दे लिहिणार, शेवटी क्वेश्चन मार्क देणार. आता आपण जर पाहिलं तर हॅज आणि दे यांची जोडी एकमेकांसोबत येत नाही. दे सोबत हॅजचा वापर किंवा हॅज सोबत देचा वापर आपण करत नाही, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. मग आता आपलं करेक्ट क्वेश्चन टॅग होणार हॅव दे, कारण हॅव सोबत आपण डेचा वापर करतो, दे सोबतच आपण हॅव यूज करतो. सो या ठिकाणी हा जो हॅज आहे या हॅजला आपण एकतर हॅज किंवा हॅव मध्ये कन्वर्ट करायचं, कारण हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. यामध्ये आपण दोन व्हर्ब यूज करतो, एक हॅज आणि दुसरा हॅव. सो आपण हॅजही यूज करून पाहिला, हॅवही यूज करून पाहिला. आपण हॅज आणि हॅव का घेतलं, हॅझंट आणि हॅवंट का घेतलं नाही, कारण सेंटेन्स जो आहे तो ऑलरेडी नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येणार, म्हणून आपण हॅज आणि हॅव घेतलं. दुसरं आपल्याला माहिती असलं पाहिजे की नो वन इंडेफिनेट प्रोनाउन आहे, यासाठी दे हा सब्जेक्ट घ्यावा लागतो, म्हणून दे हा सब्जेक्ट घेतला.
तिसरं हे माहिती असलं पाहिजे की दे आणि हॅज एकत्र येत नाही, म्हणून हे देखील कॅन्सल झालं. मग एकच शिल्लक राहिलं हॅव दे, आणि हेच आपलं करेक्ट क्वेश्चन टॅग होणार. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो हॅव दे असं आपल्याला कोणत्याही ऑप्शनमध्ये दिसत नाहीये. बघा इथे नॉट लिहिलेला आहे, हा देखील चुकीचा, हा देखील चुकीचा आहे, हे देखील चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे. सो ही ऑप्शन कन्सिडर न करता आपल्याला आपल्या करेक्ट ऑप्शन सोबत जायचं आहे. ऑप्शन्स चुकलेली आहे. सो या प्रश्नासाठी किंवा या सेंटेन्ससाठी करेक्ट आपलं क्वेश्चन टॅग होणार हॅव दे. ओके, यानंतर घेऊया आपला आजचा पुढचा प्रश्न. All that glitters is not ... gold. आर्टिकल an, आर्टिकल a, आर्टिकल the, no आर्टिकल. आता बघा गोल्ड आहे आणि गोल्ड काय आहे, एका धातूचं नाव आहे आणि धातूच्या नावाच्या आधी जनरली आर्टिकलचा वापर होत नाही. मग तो आर्टिकल an असेल तरीही होणार नाही, आर्टिकल a ही होणार नाही, आर्टिकल the चाही वापर होणार नाही. इथे आपल्याला ऑप्शन डी सिलेक्ट करावं लागणार, नो आर्टिकल, आणि हे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होणार. क्लिअर. तर ही होती आजची आपली महत्त्वपूर्ण प्रश्न. आज जवळपास आपण 22 प्रश्नांचा सराव केलेला आहे. 22चे 22 प्रश्न अत्यंत सोपी होती, परंतु यामध्ये असलेला छोटासा कन्सेप्ट जो आहे तो सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा. याच पॅटर्नवर आपल्याला येणाऱ्या सरळ सेवा परीक्षांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून आजच्या लाईव्ह सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया रात्री 9 वाजता MPSC लाईव्ह सेशनमध्ये. 2 नवीन बॅच सुरू केलेल्या आहेत. सरळ सेवा स्पेशल बॅच सुरू केलेली आहे आणि MPSCसाठी एक स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. दोन्ही बॅचेसचे लाईव्ह लेक्चर्स तुमचे 5 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होतील आणि जे लेक्चर सुरू होतील ते नवीन आणि ओल्ड बॅचेस, नवीन ज्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत 2, आणि या आधीच्या ज्या काही सर्व बॅचेस सुरू आहेत त्या सर्व कोर्सेसमध्ये तुम्हाला हे लेक्चर्स लाईव्ह पाहायला मिळतील. तर आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. धन्यवाद.